माझा एक फ्रेंड आहे. अ, त्यानं आधी लोन काढला होता आणि त्यानंतर पैसे नाही. आता सध्या त्याच्याजवळ लोन फेडायला पैसे नाही. माझ्याकडे तो पैसे मागत होता. म्हटला, "भाई 1,00,000 रुपये जर तुला लोन मिळाले तर मी तुला टप्प्याटप्प्याने देईन" म्हणून बोलला. पण देण्याच्या बाबतीत काय नाही. तर मला तेवढं आपल्याजवळ पण असायला पाहिजे. मला तर फक्त एवढंच म्हणायचं होतं, की माणसाने खरं लोन काढूच नये. बँक तीन तुम्हाला चांगलं मस्त दाखवलं, की तुम्हाला लोन मिळेल, हे मिळेल, ते मिळेल. पण लोन त्या लोकांनी काढावं ज्याच्याजवळ खरोखर जेवढी अमाऊंट आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 1,00,000चं लोन हवं असेल तर तुमच्याजवळ 1,00,000 रुपये असायलाच पाहिजे खरं म्हटल्यावर. तर तुमचं लोन तुम्ही फेडू शकता. पण जर तुमच्याजवळ काहीच नसेल आणि तुम्ही जर लोन काढत असाल तर आयुष्यभर तुम्ही कर्जामध्येच बुडून राहशील. श्रीमंत लोकांचा एकच फंडा असतो खरं म्हटल्यावर. त्यांच्याजवळ समजा एक 10,00,000 रुपये जरी असले तर त्यांनी काय करतात, की 10,00,000चं लोन काढतात आणि त्याच्यातून काय बिझनेस असेल किंवा काय असेल इन्व्हेस्टमेंट असेल ते सगळं त्याच्यामध्येच करून टाकतात. समजा त्याच्यामध्ये जर त्यांना लॉस झाला तर त्यांच्याकडे ऑलरेडी 10,00,000 रुपये, त्यामुळं ते जर त्यांचा लॉस झालेला आहे तो त्यामध्ये हे करून टाकतात. म्हणजे लोनचे जे काढलेलं असते तेवढं अमाऊंट त्यांनी भरू शकतात. पण आपण नॉर्मल लोकांच्या बाबतीत कसं असते, आपल्याजवळ तेवढं नसते तर सुद्धा तो आपण लोन काढतो आणि नंतर मग जिंदगीभर इकडे तिकडे लोनसाठी पैसे घेत बसतो लोकांच्याकडून. त्यामुळे मला असं वाटतं की लोन्स बँका तुम्हाला देऊ शकतात. आय नो की देऊ शकतात बँका तुम्हाला, पण कसं आहे, लोन्स फक्त त्या लोकांनीच घ्यावं जे लोन फेडू शकतात किंवा त्यांच्याजवळ तेवढी लोनची अमाऊंट आहे. बाकी लोन घ्यायची रिस्क घेऊच नका तुम्ही खरं म्हटल्यावर. कारण की तुम्ही एखाद्या बिझनेससाठी कोणत्याही गोष्टीसाठी जर लोन करत असाल तर पूर्ण जिंदगी तुम्हाला लोनच ते चुकता करणार काय काय म्हणतात ते फेडण्यामध्येच तुम्हाला अर्धी जिंदगी त्याच्यामध्ये जाणार. हळूहळू प्रगती करा पण चांगली करा. असं पण नाही की एकदम मोठा अमाऊंट घ्यायचा आणि मोठी प्रगती करायची. असं तुम्ही करूच नका काही. ओके. सो मला फक्त एवढंच बोलायचं होतं. ओके देन बाय. थँक्यू. जय महाराष्ट्र.